गणेशोत्सवाचा उत्साह आणि भक्ती यंदा मुंबई आणि पुण्यात पुन्हा एकदा अविस्मरणीय ठरला। पण यावर्षी विसर्जन मिरवणुकीने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला, तो म्हणजेच विलंबाचा। मुंबईतील लालबागच्या राजाच्या विसर्जनाला तब्बल 33 तास लागले, तर पुण्यातील मुख्य मिरवणुकीने 34 तास 42 मिनिटांचा कालावधी घेतला। हा विलंब केवळ भक्तांच्या उत्साहापुरता मर्यादित राहिला नाही, तर याचा थेट परिणाम पोलीस प्रशासन, ट्रॅफिक व्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षेवर झाला। या मिरवणुकीतील विलंबामुळे प्रशासनावर नेमका कसा परिणाम झाला, किती परिणाम झाला आणि यातून पुढील वर्षासाठी कोणते धडे घेता येतील जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। विलंबाची मुख्य कारणे, नियोजनातील त्रुटी आणि गर्दीचा वाढता आकडा। मुंबईतील लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर सकाळी 7:30 वाजता पोहोचला, जेव्हा भरतीची वेळ जवळ आली होती। अहोटीची वेळ पाळली नसल्याने समुद्रातील उंच लाटांमुळे मूर्तीचे विसर्जन रखडले। दुपारी 11:15च्या सुमारास 4.43 मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या, यामुळे ट्रॉलीमधून मूर्ती तराफ्यावर आणणे अशक्य झाले। शेवटी संध्याकाळी 6 वाजता अहोटीची वेळ येईपर्यंत वाट पाहावी लागली आणि रात्री 8:30 वाजता तराफा समुद्रात निघाला। पुण्यात मात्र महापालिका निवडणुकांमुळे मंडळांवरील निर्बंध ढिले पडले। शनिवारी सकाळी 9:30 वाजता टिळक पुतळ्यापासून सुरू झालेली मिरवणूक रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत चालू राहिली। 559 मंडळांनी यामध्ये भाग घेतला, ज्यामुळे उत्साही सादरीकरणे आणि गर्दी वाढली। पोलिसांनी ढील दिल्याने मिरवणूक नेहमीपेक्षा उशिरा संपली, ज्यात काही ठिकाणी वादही झाले। झालेला विलंब हा केवळ मंडळांच्या वेळ नियोजनातील चुकीमुळे नव्हे, तर भक्तांची चौपट वाढलेली गर्दी आणि हवामान म्हणजेच समुद्राच्या परिस्थितीमुळे झाला। आता पाहूयात याचा परिणाम प्रशासनावर कसा होतोय। पोलीस दलावर होणारा अतिरिक्त ताण आणि कंटाळा। विसर्जन मिरवणुकीत पोलिसांची प्रमुख भूमिका असते, जसे की गर्दी नियंत्रण करणे, ट्रॅफिक व्यवस्था आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे। मुंबईतील लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी 33 तासांच्या विलंबाने पोलिसांना रात्रंदिवस ड्युटी करावी लागली। पुण्यात 34 तासांच्या मिरवणुकीत पोलीस कर्मचारी अधिकारी थकले, त्यामुळे उत्तरात्री टिळक चौकातील गर्दी आटोक्यात आणणं अशक्य झालं। आता याचा परिणाम काय होतो, तर दीर्घ ड्युटी केल्यामुळे पोलिसांच्या एकाग्रतेवर परिणाम होतोय। यंदा पुण्यात काही ठिकाणी वाद झाले, जे पोलिसांना तात्काळ हाताळता आले नाहीत। मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये पोलिसांची संख्या मर्यादित असते। विलंबामुळे आणि इतर विभागांकडून पोलीस हलवावे लागतात, ज्यामुळे शहरातील इतर गुन्हे किंवा आपत्ती व्यवस्थापन कमकुवत होते। आणि महत्त्वाचं म्हणजे रात्रभर ड्युटीमुळे पोलिसांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो। गेल्या वर्षी अशा विलंबामुळे काही पोलिसांना वैद्यकीय मदत देखील घ्यावी लागली। ट्रॅफिक आणि शहर व्यवस्थेवर होणारा बोजा। मिरवणुकीचा मार्ग रोखला जाणे हे विलंबामुळे लांबते। पुण्यातील मुख्य मार्गावर 34 तास गर्दीमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। मुंबईतील गिरगाव चौपाटी परिसरात ट्रॉली थांबल्याने आसपासच्या रस्त्यांवरती ट्रॅफिक जाम झालंय। परिणामी विलंबामुळे वाहनांचा वेळ वाया जातो, ज्यामुळे व्यवसाय आणि दैनंदिन जीवन प्रभावित होते। पुण्यात मेट्रो आणि PMP मध्ये गर्दी वाढली। ट्रॅफिक पोलिसांना अतिरिक्त ड्युटीमुळे व्यवस्था करणे कठीण झाले। लांबलेल्या मिरवणुकीमुळे पर्यायी रस्ते ओव्हरलोड झाले आणि ज्यामुळे इंधन खर्च आणि प्रदूषण वाढले। प्रशासनाला हे व्यवस्थापन करण्यासाठी अतिरिक्त संसाधने जसे की ड्रोन आणि CCTV वापरावी लागते। आणि महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर ट्रॅफिक जामच्या तक्रारी वाढतात, ज्यामुळे प्रशासनाची प्रतिमा खराब होते। सार्वजनिक सुरक्षेचे धोके आणि आपत्ती व्यवस्थापन। गर्दी वाढल्याने अनुचित प्रकार टाळणे हे पोलिसांचे प्रमुख आव्हान असते। यंदा दोन्ही शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, पण विलंबामुळे धोके वाढतात, ज्याचा पोलिसांवरती परिणाम होतो। पुण्यात 559 मंडळाच्या मिरवणुकीत ढोल-ताशा पथक, लेझिम आणि भाविकांच्या उत्साही सादरीकरणांमुळे रस्त्यांवरती धावपळ झाली। मुंबईत समुद्रातील लाटांमुळे तराफा उशिरा निघाल्याने भक्तांना रात्रभर वाट पाहावी लागली, ज्यामुळे डिहायड्रेशन आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवल्या। विलंबामुळे पोलीस आणि फायर ब्रिगेडसारख्या यंत्रणांचा फोकस एकाच ठिकाणी राहतो। अचानक आपत्ती घडल्यास प्रतिसाद मिळण्यास उशीर होऊ शकतो। रात्रीच्या विलंबामुळे महिलांसह भक्तांची सुरक्षितता धोक्यात येते। पुण्यात उत्तरात्रीपर्यंत चाललेल्या मिरवणुकीत पोलिसांची संख्या अपुरी पडल्याचे यंदा आपल्याला दिसून आले। प्रशासकीय आणि राजकीय दबाव, निवडणुकीचा बिगुल। महापालिका निवडणुकांमुळे मंडळांना ढील दिली गेली, ज्यामुळे विलंब वाढला। हे प्रशासनासाठी राजकीय दबाव निर्माण करते। परिणामी विलंबामुळे सोशल मीडियावर टीका होते, ज्यामुळे प्रशासनाची विश्वासार्हता कमी होते। पोलिसांच्या थकव्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप वाढू शकतात। अतिरिक्त ड्युटीसाठी ओव्हरटाईम खर्च वाढतो।
मुंबईत समुद्रातील विलंबामुळे तराफा आणि बोटींच्या यंत्रणेला 12 ते 14 तास उशीर झाला। याचाच आर्थिक बोजा महानगरपालिकेवर पडतो। अशा विलंबामुळे पुढील वर्षी कठोर नियम लागू करणे कठीण होते, कारण भक्तांचा उत्साह आणि मंडळांचा प्रभाव मोठा असतो। आता महत्त्वाचं म्हणजे यातून मार्ग काय निघतो, तर प्रशासनाला नियोजनाची गरज आहे। गणेशोत्सव हा सांस्कृतिक उत्सव असला तरी विलंबामुळे प्रशासनावर होणारा ताण टाळण्यासाठी अहोटीची वेळ पाळणं, मंडळांना वेळेचं बंधन आणि तंत्रज्ञानाचा जसे की ॲपद्वारे ट्रॅकिंगचा वापर आवश्यक आहे। यंदाच्या अनुभवावरून पाहता प्रशासनाने पोलिसांची सुट्टी, ट्रॅफिक प्लॅन आणि गर्दी व्यवस्थापन सुधारले पाहिजे, अन्यथा उत्सवाचा आनंद सुरक्षिततेच्या धोक्यात बदलू शकतो। तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही माहिती आवडल्यास माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाईप करायला विसरू नका।